सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या बाजार समितीची स्थापना दिनांक 25/7/1960 रोजी झाली. पूर्वी जनावरांचा बाजार सांगोला शहरात भरत होता. नंतरच्या काळात बाजार समितीनं स्वमालकीची जागा घेऊन इथे जनावरांचा बाजार सुरू केला. जनावरांचा बाजार पूर्वीपासून दर रविवारी भरत आहे. सुरुवातीच्या काळात खिल्लारी, गायी, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांचा बाजार भरत होता. उत्तराच्या काळामध्ये ह्या बाजार समितीचा नावलौकिक पूर्णपणे पश्चिम महाराष्ट्रात व महाराष्ट्रात वाढू लागला. त्या अनुषंगाने जनावरांच्या बाजारामध्ये आवक वाढू लागली, व्यापारी वाढू लागले, शेतकरी वाढू लागले. गेली 50 वर्षामध्ये ह्या बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जनावरांच्या बाजाराची उलाढाल चालू झाली. एप्रिल 2015 ते मार्च 2016 पर्यंत बाजारात एकूण 29,81,64,200 जनावरांची उलाढाल झाली. सांगोलाचा खिल्लार बैल बाजार महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. बाजार समितीचे एकूण क्षेत्र 42 एकरांचे आहे. MSCP अंतर्गत काय योजना आहेत असं आम्हाला समजल्यानंतर आम्ही भेटून त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे ह्या ठिकाणी त्यांनी 6 शेड करून दिलेले आहेत. अंतर्गत रस्ते, रॅम्पची दुरुस्ती आणि नवीन पाण्याची टाकी, त्याचबरोबर जनावरं वाढण्यासाठी दावणी अशा स्वरूपाचं चांगलं सहकार्य बाजार समितीला केलं. बैलांच्या बाजारामध्ये शेड, पाण्याची चांगल्या प्रकारे मार्केट कमिटीने व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळं या बाजाराला चांगला स्कोप आहे. त्या बाजारात कमीत कमी 4 राज्यातनं लोक येतात. हा बाजार सगळ्यात उत्तम रीतीने शेळ्या, मेंढ्या, बैल, गुरं चांगल्या प्रकारची विकली जातात. या 9-10 वर्षाच्या काळामध्ये जर्सीचा बाजारही मोठ्या स्वरूपात आम्ही अरेंज केलेला आहे आणि त्यालाही चांगलं स्वरूप येतं. या ठिकाणी सर्वसाधारण जत असेल, कर्नाटकचा काय भाग असेल, इंदापूर, अकलूज, पंढरपूर या ठिकाणचे शेतकरी आणि खरीददार जातीवंत जनावरं इथं मिळत असल्यामुळं आणि विश्वासू वातावरण असल्यामुळं, सगळ्या सुविधा इथं दिल्या असल्यामुळं इथं बाजार उत्तरोत्तर वाढतोय.